बहिणींसाठी आज खरोखरच आनंदाची बातमी आलेली आहे। 5 मिनिटांपूर्वीच राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 550 कोटीचा चेक लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर 4 साठी मंजूर केला आहे। खरंच हा लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा दिवस असणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना 17वा हप्ता सुरू करा असे आदेश दिले होते आणि ज्यानुसार आज सकाळी 550 कोटीचा चेक मंजूर करण्यात आला। पहिल्या 12 जिल्ह्याची यादी देखील बँकांना देण्यात आलेली आहे। आता ज्या बहिणी त्या 12 जिल्ह्यात राहत असतील त्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत। बँकांना आदेश देण्यात आलेले आहे, जोपर्यंत बहिणीला पैसे मिळत नाही तोपर्यंत कुठलीही सुट्टी मिळणार नाही। त्यामुळे सुट्टी असो किंवा नसो वितरण होणार आहे, कारण की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे आणि निवडणुकांमध्ये महिलांना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पण हे जे वितरण आहे, नोव्हेंबर महिन्याचे वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने होणार आहे। सर्व महिलांना सरसकट लाभ मिळणार नाही, कारण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी चा नवा नियम लागू केलाय। आता ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांना पैसे मिळणार नाही। लाडक्या बहिणीची संख्या या ई-केवायसी च्या नियमामुळे अगदी घटली आहे। काल अचानक 1.5 कोटी महिला अपात्र होण्याची बातमी आलेली आहे। आता जरी तुम्ही केवायसी केली असेल तरी देखील तुमचा लाभ बंद होणार, तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळणार नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता सरसकट मिळणार नाही। नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीचा नियम लागू झालाय, ज्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला। कालपर्यंत फक्त 80 लाख महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे। 50% अधिक महिलांची केवायसी बाकी आहे, पण सरकारच्या निर्णयामुळे ज्याची केवायसी झालेली आहे त्यांना देखील आता पैसे मिळणार नाही, कारण एक चूक महिलांच्या एका चुकीमुळे महिला आता अपात्र होणार। 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला आता अपात्र होणार आहेत, ज्यामुळे सरकारचे 25,000 कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत। सरकारने डायरेक्ट ऍक्शन घेतलेली आहे। 1.5 कोटी महिला आता अपात्र होणार। आता तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल, तुम्हाला नोव्हेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक करू नका। ई-केवायसी जरी तुम्ही केली असेल किंवा करायची राहिली असेल, जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार। नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे येथून पुढे एकही रुपये मिळणार नाही। आता लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे वितरण हे अतिशय वेगाने सुरू करा असे आदेश दिलेले आहे। नांदेड जिल्हा आहे तो मराठवाड्यामधील आहे, त्यात तिथे वितरण होणार आहे। त्यानंतर रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये देखील हे वितरण सुरू करण्याचे आदेश देखील दिलेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे। त्याचबरोबर शहरी भागातील मुंबई शहर जिल्हा येथे देखील मोठ्या संख्येने लाभार्थी आहे, तेथे देखील पहिला टप्पा लाभ मिळणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील वितरण सुरू होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे। तुकडे पुणे विभागातील संख्यामध्ये वितरण होणार आहे। साताऱ्यामध्ये वितरण होणार आहे। अशा पद्धतीने पहिला टप्पा वितरण होत असतानाच सरकारकडून ही काळजी घेतली जाणार आहे की निवडणुका आधी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अशा पद्धतीने जातील, जेणेकरून महिलांची नाराजगी त्यांच्यामध्ये होणार नाही आणि सरकारवर महिला खुश राहतील। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणींना शेअर केला जाईल, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती मिळत राहील। जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अपडेट मिळत राहील।